आकाशवाणी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निषेध आंदोलन। महाविकास आघाडीच्या नेत्यांबद्दल आणि शरद पवार यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले। आकाशवाणी चौकातील पक्ष कार्यालयासमोर मंगळवारी 23 जुलै रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वात हे निषेध आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष भैयासाहेब पाटील यांनी केले। महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, जिल्हा समन्वयक विकास पवार, युवक प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील, महानगर महिला अध्यक्ष मंगलाताई पाटील, युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, युवक महानगराध्यक्ष रिकू चौधरी, सहकार सेल अध्यक्ष वाल्मिक पाटील आदी उपस्थित होते। अमित शाह हाय हाय, अमित शाह हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, फडणवीस सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय। केंद्र सरकारचे गृहमंत्री अमित शाह यांनी देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्याचा आम्ही जळगाव जिल्हा शहर आणि जिल्हा ग्रामीण सर्व कार्यकर्ते नेत्यांच्या वतीने जाहीर निषेध करतोय। त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे देखील राज्याचे होम मिनिस्टर आहेत, त्यांनी देखील वक्तव्य केलं, त्याबद्दल त्यांचा निषेध करतोय। पवार साहेब आमचं दैवत आहे, देशाचे नेते आहेत, त्यांचा सल्ला देखील मोदी साहेब घेतात। अशा नेत्याबद्दल वक्तव्य करायचं, समाजामध्ये भांडणं लावायचे, गैरसमज करायचा, हे भाजपची दुतोंडी त्या ठिकाणी बंद झाली पाहिजे। केंद्र सरकारच्या संदर्भात राज्य सरकार आणि केंद्र सरकार होम मिनिस्टर असताना असं वक्तव्य करणं त्यांना शोभत नाही। लोकसभेचा निकाल पाहता 9 जागा आलेल्या आहे आणि असं जर बोलत असतील तर महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना विजय करेल असा आशावाद आहे। परंतु समाजामध्ये भांडण लावायचे, गैरसमज करायचा केंद्र सरकारचे गृहमंत्री आणि राज्य सरकारचे गृहमंत्री यांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आहोत।